हॅलो फ्रेंड्स, मी हेडे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेसमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत, सेकंड एक्झाम्पल सोडवणार आहोत. याच्या अगोदरचं एक्झाम्पल सोडवलेलं आहे, त्याचं मी ग्राफ पण दाखवलेलं आहे, पण त्याच्यामध्ये मी वेगवेगळे ग्राफ दाखवलं होतो. आता याच्यामध्ये वेगवेगळे ग्राफ दाखवलं नाही, ते तुम्हाला समजण्यासाठी केलं होतं. पण तुम्ही पण काय करा की त्याचं आज मी जसं सोडवणार आहे, म्हणजे की मी एकाच ग्राफवर दोन्ही रेषा प्लॉट करणार आहे आणि त्याच्यात इंटरमिडिएट जो पॉईंट आहे, कारण बुक्समध्ये मागे काही एक्झाम्पल या एक्झाम्पलचे आन्सर दिलेले ते कॉमन दिलेत, दोघांचंही कॉमन म्हणजे की वेगवेगळे दिले नाहीत. कॉमन एकच म्हणजे की असे दोन पॉईंट दिलेत एक्स आणि वायचे, की ज्याच्यामध्ये या दोन्ही रेषा यांचे जे पॉईंट्स आहेत काढल्यानंतर त्या दोन्ही रेषा एकमेकांना छेदतात म्हणजे की इंटरमिडिएट होतात. तेच पॉईंट त्याच्यामध्ये आन्सर म्हणून दिलेले आहेत. तर तो मी काढलेला नाहीये, मग आपण काढून त्याच्यामध्ये शेअर करा. काही चुकलं तर मी पुन्हा आपल्याला काढून दाखवतो. ठीक आहे, तर आज आपण हे काढूयात, म्हणजे की याची पहिली दोघांचे सोल्युशन काढूयात आणि लगेच ग्राफ जे आहे कशा प्रकारे ग्राफवरून मी काय करतो, दोन्ही रेषा प्लॉट करून इंटरमिडिएट कसं होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात आपण. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 हा सेकंड एक्झाम्पल दिलेले दोन इक्वेशन आहेत. आपल्याला समीकरण सोडवायचे आहेत. सिंपल एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याला माहिती आहे LHS आणि RHS दोन्ही बाजू कशा असायला पाहिजे, समान. एकदम सोपं आहे. ठीक आहे, आणि प्रॅक्टिस मॅक्स वन परफेक्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल तर काही उपयोग नाही, प्रॅक्टिस शिवाय मॅथ समजणार नाहीये. म्हणून हा मंत्र लक्षात ठेवायचा, प्रॅक्टिस मॅक्स वन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. तर आता परिपूर्ण व्हायचं असेल तर पहा व्यवस्थित आणि प्रॅक्टिस करा. इथं एक्स प्लस पहिलं काय करू, एक्स ची व्हॅल्यू. आता या ठिकाणी पहिलं काय की एक व्हॅल्यू आपल्याला काय करायचं या ठिकाणी, की जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिलं काय करायचं असते की आपल्याला या ठिकाणी एक व्हॅल्यू फिक्स काय करायची असते, या ठिकाणी ग्राह्य धरायची असते. एक व्हॅल्यू काय करायची आपल्याला फिक्स या ठिकाणी ग्राह्य धरायची. मग आपण एक्स ची व्हॅल्यू पहिलं काय करू, 0. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं, पहिल्या एक्झाम्पल मध्ये सोडवता मग सांगितलं होतं की एक्स ची व्हॅल्यू पहिलं काय करायचं, 0. मनानं एक अंदाजानं एक आपण घ्यायचं, 0च पहिलं घ्यायचं, की जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. एक्स ची व्हॅल्यू आपण किती घेतलो, 0. जर समजा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू आपण 0 समजलं, प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे की वाय इज इक्वल टू किती असणार, 5 असणार. म्हणजे वाय ची व्हॅल्यू आपल्याला ऑटोमॅटिकली भेटली. आता जसं आपण एक्स इज इक्वल टू 0 ठेवतो, वाय इज इक्वल टू पण काय घ्यायचं, 0. पहिले आपण अंदाजाने एक ठेवायचे आणि दुसरे मग काढायचं. मग वाय इज इक्वल टू म्हणजे की याच्यामध्येच बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हटलं. ठीक आहे, वाय इज इक्वल टू किती घेतलं आपण, 0 प्लस एक्स इज इक्वल टू 5 म्हणजे की एक्स इज इक्वल टू किती भेटलं, 5. कारण 0 पलीकडे गेलं, 0 मधून कोणतीही संख्या वजा केली किंवा बेरीज केली, जी संख्या आहे ती ऍज इट इज राहणार आहे. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन केलं असतं तर 0 झालं असतं. म्हणून एक्स इज इक्वल टू 5 म्हणजे की या ठिकाणी दोन व्हॅल्यू भेटल्या. आता तिसरी व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये काय करू, ऍड करू, की जे की आपलं फायनल आन्सर पण असेल त्याच्यामध्ये. एक्स इज इक्वल टू या ठिकाणी समजा आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे. एक्स इज इक्वल टू, कारण काय लक्षात द्या बरं का, ह्याची बेरीज वजाबाकी जी आहे ती इतकी यायला पाहिजे. समीकरण म्हणजे काय, LHS आणि RHS दोन्ही एक्सप्रेशन कशा असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे, तराजूच्या पारड्यावर. ठीक आहे, एक किलोचं जर दगड असेल एकीकडं, तर एकीकडं दुसरीकडे पण 1 किलोचाच दगड पाहिजे किंवा 1 किलो साखर पाहिजे, दुकानातून घेत असतो ना त्या पद्धतीनं. तसंच याचं डावी आणि उजवी बाजू कशी असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. इकडे 5 म्हणजे की दोघांची बेरीज पण किती यायला पाहिजे, 5च यायला पाहिजे. मग आपण बघूयात की नेमकं तेवढी येते का नाहीये. मग जर समजा मी एक्स इज इक्वल टू किती घेतला, 4 घेतलं. एक्स इज इक्वल टू किती घेतले, 4. मग एक्सच्या ठिकाणी 4 ठेवलं, प्लस वाय इज इक्वल टू 5. मग वाय इज इक्वल टू 5, इथं प्लस आहे पलीकडे गेल्यानंतर कशामध्ये जाईल, मायनस मध्ये. वाय इज इक्वल टू 5 म्हणून 4 गेले किती होते, 1. म्हणजे की या ठिकाणी आपल्याला एक्सची दुसरी पण व्हॅल्यू भेटलेली आहे. जसं की एक्सची तर 0, 5, 4 हे 3 व्हॅल्यू भेटले, वायची 5, 0, 1 हे व्हॅल्यू भेटलेले. ठीक आहे, आता एक्स वजा वाय बरोबर 3 आपण काढून घेऊया. एक्स वजा वाय बरोबर 3 सेम काढायचं असेल तर सेम एक्स वजा वाय बरोबर 3. पहिल्या याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू काढताना सिंपल आपण, मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की काय करायचं, की त्या ठिकाणी व्हॅल्यू कशी व्हायची, आपण पहिलं 0. मी समजा पुन्हा एक्स इज इक्वल टू काय ग्राह्य केलं या ठिकाणी 0. मग 0 मायनस वाय इज इक्वल टू हे किती आहे, 3 आहे का. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 चा आहे ना आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणजे की आपल्याला आन्सर पण किती येणार या ठिकाणी, 0 आहे, तर म्हणजे की वाय इज इक्वल टू 3. पण वाय इज इक्वल टू कोणतं 3 आला हो, -3 का, इकडे मायनस आहे बघा, इथं काय आहे, मायनस आहे. म्हणजे की वायची व्हॅल्यू पूर्ण किती असणार आहे, मायनसच असणार. इकडे मायनस आपण पुढीकडे घेऊन गेलो. ठीक आहे, आता 2 काय आहे, समजा या ठिकाणी आपल्याला -3 भेटलेलं आहे. आता जसं की आपण एक्स ची व्हॅल्यू 0 धरलो, वायची पण व्हॅल्यू किती ग्राह्य धरलो या ठिकाणी 0च. मग एक्स मायनस 0 इज इक्वल टू 3 म्हणजे की डायरेक्ट केलं, एक्स इज इक्वल टू किती येते, 3 म्हणजे की या ठिकाणी काय भेटली, 3. आता बघा एक लक्षात ठेवायचं, इकडे जी व्हॅल्यू धरली ना 30 नंबरची व्हॅल्यू आपण ती सेम घ्यायची.
येते का चेक करा कसं येते बघा. काय करू, x मायनस वाय इज इक्वल टू 3 आहे, x इज इक्वल टू 4 घेतलं आपण. काय घेतलं, x इज इक्वल टू 4 घेतलं. आता x इज इक्वल टू आपण 4 घेतल्यानंतर मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस वाय इज इक्वल टू. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आपण x इज इक्वल टू किती घेतले, 4 घेतले की नाही. मग मायनस वाय इज इक्वल टू 3 आहे. इथं प्लस मध्ये पलीकडे गेल्यानंतर मायनस मध्ये जातो. 3 मायनस 4 मायनस वाय इज इक्वल टू 3 मधून 4 जाते, 4 मधून 3 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 1 मायनस मायनस प्लस होते म्हणजे की वाय बरोबर किती भेटलं 1. या ठिकाणी बघा आपल्याला भेटलं. म्हणजे की आपण हे शेवटचं जो आहे ना जसं आपण घेतलेलं आहे तोच ॲज इट इज इकडे ठेवून बघायचं ते येते का नाही. कारण दोघांचं एक पॉईंट असे यायला पाहिजे एक्स आणि वायची व्हॅल्यू की ज्याच्यामध्ये दोघं पण त्या रेषा काय व्हायला पाहिजे, इंटरमिडिएट व्हायला पाहिजे, जे की आपण ग्राफमध्ये आता बघणार आहोत. एकदा याचं स्क्रीनशॉट घ्या. आय होप की तुम्हाला समजलेलं आहे की आपण कशा पद्धतीने काढलेलं आहे. आता पहिलेच स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. म्हणजे की लगेच आपण काय करू याच्यानंतर की ग्राफ काढून बघूया. ठीक आहे. चला लगेच आपण याचं ग्राफ पण काढून घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण x अधिक y बरोबर 5 x वजा y बरोबर 3 हा जो इक्वेशन आहे आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर मी जसं की आता अगोदर म्हणजे की सोडवताना पण सांगितलं होतं की इंटरमिडिएट झालेलं फर्स्ट याच्यामध्ये मी दाखवलेलं नव्हतं. पण आता या व्हिडिओमध्ये मी ते इंटरमिडिएट झालेलं मी दोन्ही म्हणजे समीकरणे जे सोडवलेले आहेत फळ्यावर ते याच्यावर मी दाखवणार आहे. ठीक आहे. मी आता एक ग्राफवर दाखवत आहे, तुम्हाला पण माझ्यासोबतच करायचं आहे की जेणेकरून सोपं जाईल. पहिलं आपण ॲज इट इज आपल्या नियमानुसार काय करायचं बाबा, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस म्हणजे की दोन्ही पण आपण आता या ठिकाणी ड्रॉ करून घेऊयात. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस तुम्हाला माहितीच आहे की उभी रेष म्हणजे काय असते, वाय ॲक्सिस असते. आणि जर हॉरिझॉन्टलमध्ये असेल, आडवी रेष असेल तर ते आपण कशामध्ये घेतो, एक्स ॲक्सिसमध्ये घेतो. ठीक आहे. आणि रेष वगैरे जे आहे व्यवस्थित घ्या, लाईनवरच लाईन यायला पाहिजे, पट्टीनंच लाईन मारायचं आहे. ठीक आहे. ओके. तर आपण देऊया तिथं आता नंबर्स. हे आपल्याला माहिती आहे हा सेंटर जो पॉईंट आहे तो म्हणजे काय असतो, 0 असतो. एक्स ॲक्सिसवर दाखवत असेल तर वायचं 0 हाच पॉईंट आहे, आणि वाय ॲक्सिसवर दाखवायचं असेल तर एक्सचं 0 ॲक्सिसचं 0 पण काय असेल सेंटर हेच असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर आहेत 1, हे असं डॉट करून घेऊयात, 2 3 4 5 6 जास्त घेत नाही आहे, आवश्यक नाही आहे. वरच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर असणार आहेत 1 2 3 4 5. ठीक आहे. आता हे आहे वाय ॲक्सिस आणि इकडं आहे एक्स ॲक्सिस. आता वाय ॲक्सिसवर जर खालच्या बाजूला म्हटलं की मायनसमध्ये असतात 1 -1 -2 -3 -4 -5 -6. आणि एक्स ॲक्सिसवर लेफ्ट साईडला मायनसमध्ये असतात -1 -2 -3 -4 -5 एटसेट्रा. ठीक आहे. आता आपण संख्या रेषेवरची मांडणी करून घेतलेली आहे. आता आपण काय करू की आपण जे फाइंड केलेले होते, ठीक आहे, जे शोधलेले आहेत, जे की आपण काय शोधलं होतं की एक्स आणि वायची जी व्हॅल्यू आपण शोधलेले आहेत ते आता एक्स आणि वायची व्हॅल्यू आपण काय करू याच्यावर ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. चला मग आपण स्टार्ट करूयात. पहिलं आपण बघितलं होतं की एक्स अधिक वाय बरोबर 5. पहिलं काय करू, एक्स अधिक वाय बरोबर 5 ह्याची जी एक्स अधिक वाय बरोबर 5 ह्याचे जे आपण काय सोल्युशन काढले होते एक्स आणि वायचे. ठीक आहे. तर पहिले एक्स आणि वायचे जे सोल्युशन काढलेले आहेत ते पहिलं आपण सोडून घेऊयात. आपल्याला माहिती आहे की एक्समध्ये पहिलं आपण काय घेतलं होतं, एक्स इज इक्वल टू 0 घेतलं होतं. एक्स इज इक्वल टू काय 0. बघा हा इथं 0 आहे ऑलरेडी. ठीक आहे. हा आपल्याला भेटलेला पॉईंट आहे हा पॉईंट. ठीक आहे. हा एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू आपण किती घेतलं होतं 5 म्हणजे प्लस होतं म्हणजे की या ठिकाणी येणार. मग या ठिकाणी आपण काउंट्समध्ये लिहूयात 0,5 म्हणजे की आपल्याला हे पॉईंट भेटलेलं आहे. ठीक आहे. आता दुसरं बाबा काय की दुसऱ्या याच्यामध्ये एक्सची 0 पहिल्या याच्यामध्ये एक्सची 0 घेतलं होतं, वायची व्हॅल्यू किती 5 घेतली होती, वायची व्हॅल्यू किती 0 आणि एक्सची व्हॅल्यू किती घेतली होती 5 म्हणजे की हो इथं 5 आहे म्हणजे की या ठिकाणी आपण लिहूयात काय 5,0. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट याच्यामध्ये आपण काढलं होतं वाय इज इक्वल टू 1 आणि एक्स इज इक्वल टू 4. हे बघा वाय कुठं आहे प्लसमध्ये, त्यामुळे हे बघा हा वाय इथं 1 आहे आणि एक्स इज इक्वल टू कुठं 4 आहे. मग आता हा आणि हा पॉईंट दाखवायचं नाही आहे. 0 होता म्हणून आपण बरोबर इथं दाखवलं 5, इथं 0 आहे म्हणून वायवर पण इथं डायरेक्टली 5 दाखवलं. पण आता इथं 1 आणि इथं 4 हे मग हे दोघं कुठं जॉईंट होतात, हे बघा या कुठं इंटरमिडिएट होतात, या ठिकाणी होतात. म्हणजे की हा पॉईंट कन्सिडर करायचं आणि या ठिकाणी कंसामध्ये लिहूयात आपण किती 4,1 म्हणजे की एक्स इज इक्वल टू 4 आणि वाय इज इक्वल टू 1. मग आता ही रेष आपण उभी प्लॉट करून घेऊयात ॲज इट इज. बघा त्या पॉईंटमधून जाते काय सरळ रेष तयार होते की नाही.
हे आता आपली इथे या ठिकाणी एक सरळ रेष भेटलेली आहे. खूप सोपा विद्यार्थी मित्रांनो. आय होप की तुम्हाला समजतं की याच्यामध्ये काय करायचं आहे. काही जास्त टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. आपण या इक्वेशन्सचं म्हणजे की या रेषला आपण नाव देऊयात x + y = 5. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट काय की ह्याच्यावरच मी दुसरं पण प्लॉट करणार आहे. का? कारण आपल्याला 4,1 हा इंटरमिडिएट भेटलेला आहे ना, हो की नाही. तुम्ही जर पुस्तकाच्या मागच्या बाजूला जर बघितलेलं असेल तर त्या ठिकाणी आन्सरमध्ये काय असं म्हणजे की 4,1 एवढंच दिलेलं आहे सेकंड क्वेश्चनचा. ओके, म्हणून तर ते का बरं 4,1 तेच का बरं दिलेलं आहे? कारण दोन्ही जे समीकरणं आहेत ते काय करतात, एकमेकांना या ठिकाणी छेदतात, एकाच बिंदूमध्ये इंटरमिडिएट होतात, म्हणून त्या ठिकाणी तो आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. मग आता आपण याचे पण पॉईंट लिहून घेऊयात पहिल्या याच्यामधून नुसार की या ठिकाणी पहिलं आपण काय काढलं होतं वा x = आपल्याला काय भेटलं होतं, 3 भेटलं होतं. +3 आहे का -3 आहे ते पहिलं चेक करून घेऊयात आपण. ठीक आहे. x - y = 3 म्हणजे की हा जो होता त्याच्यामध्ये आपण जर घेतलं होतं तर x = पहिलं काय बाबा +3 भेटलेला आहे आपल्याला. बघा हा 3 आहे म्हणजे की y = किती 0 म्हणजे की हा कुठं हा पॉईंट आहे म्हणजे की या पॉईंट आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहूयात 3,0. ठीक आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं की बाबा वायची व्हॅल्यू या ठिकाणी -3 आपल्याला भेटली होती आणि x = 0 हा x = 0 मायनस येऊन खालच्या बाजूला वर जाता येत नाही, वर प्लस आहे. तर खालच्या बाजूला आपण बघूयात हे तेव्हा हा -y हा 0 आणि हा -y म्हणजे की या ठिकाणी आपण लिहू शकतो 0, -3 आणि आपल्याला लास्ट वन कोणतं भेटलं होतं की 4 आणि 1 ह्याच्यामध्ये पण आपल्याला कॉमन काय भेटलं होतं 4 आणि 1 प्लसमध्ये होते बघा हा 4 आहे आणि हा 1 आहे म्हणजे की हाच बिंदू आहे बघा इथं या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे जिथं 4,1 आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. मग आता काय करू, ह्याची पण रेष जी आहे काय करू आपण जॉईंट करून घेऊयात म्हणजे की ते बरोबर एका लिनियर रेषमध्ये येते का बघा. हे बघा हा 4,1चा हा बिंदू, हा 3चा बिंदू आणि हे -3 आणि या ठिकाणी मी काय केलं, ही रेष निर्मिती केली म्हणजे की या ठिकाणी मी लाईन घेतलेली आहे म्हणजे की या ठिकाणी लाईन प्लॉट केलेली आहे. आता प्लॉट केल्यानंतर लक्षात येते की काय की हे कोणतं आहे बाबा x - y = 3 होतं हा समीकरण, हा x + y = 5 हा समीकरण. हे दोन्ही समीकरणाचे ज्यावेळेस आपण पॉईंट निर्देशित केले तर लक्षात येते की दोन्ही कुठं छेदतात 4,1 म्हणजे की x = 4 आणि y = 1 चा जो बिंदू आहे त्यामध्ये इंटरमिडिएट होतात म्हणून आन्सरमध्ये पण आन्सर 4,1 दिलेला आहे. आय होप की तुम्हाला ग्राफ कसं काढायचं हे समजलेलं आहे. तर आपण काय करूयात, नेक्स्ट पॉईंट बघूयात. आताच आपण 2 नंबरचा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून बघितलेला आहे. आता 3 नंबरचा एक्झाम्पल बघूया, त्याचं ग्राफ पण बघितलेलं आहे आपण. ठीक आहे. आता आपण काय करू, x + y = 0 आणि 2x - y = 9 हे पण सोडून घेऊयात. बघा काय डिफिकल्ट आहे का, एकदम सोपं आहे. फक्त करावं काय लागतंय, प्रॅक्टिस. त्याच्याशिवाय काही ऑप्शन नाहीये. हे बघा कष्ट करण्याची तयारी ठेवा, जास्तीत जास्त एकाच ठिकाणी बसून अभ्यास करण्याची तयारी ठेवा. अभ्यासाशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. याच्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो. अभ्यासामध्ये सक्सेसच्या माध्यमामध्ये कोणताच शॉर्टकट नाही. जर सक्सेस घ्यायचं असेल तर कष्ट करावं लागणार आहे. 10वीत जर चांगले पर्सेंटेज घ्यायचे असतील, मॅथ सोपं करून घ्यायचं असेल तर मॅथची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावीच लागणार आहे. म्हणून मी म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे. तर x + y = 0, 2x - y = 9 एकदम समीकरण सोपं आहे. पहिलं आपण इकडचं सोडून घेऊयात. ठीक आहे. पहिले x ची व्हॅल्यू आपण x + y = 0. आतापर्यंत आपण काय करत होतो, डायरेक्ट x = 0 समजत होतो. पण जर प्लॉट काढायला बसलो तर इकडे पण 0 इकडे पण 0, ऑलरेडी उत्तर पण किती दिलंय, 0 दिलंय. ठीक आहे. तर थोडंसं डिफिकल्टी होऊ शकते. आपण काय करू, थोडंसं जर असं जर दिलेलं असेल तर काय करायचं, आपण जर पुढची व्हॅल्यू घ्यायची. 0च्या पुढची व्हॅल्यू किती आहे, समजा 1. आता अंदाजावर 1 घेतले, दुसऱ्याची व्हॅल्यू शोधून काढू तेव्हाच तर बरोबर पाहिजे. इक्वल दोन्ही साईड कशी पाहिजे, ते इक्वल पाहिजेत. मग x + y = 0 म्हणजे की x + y = 0. मग x ची व्हॅल्यू किती घेतली आपण, 1 + y = 0. आता हा +1 इकडे प्लस मध्ये आहे, पलीकडे गेल्यानंतर मायनस मध्ये जाईल. y = 0 - 1 इट मीन्स y = किती आलं, -1. आता हे बघा 1 - 1 = किती आलं, 0 म्हणजे की या दोघांची व्हॅल्यू किती असणार, 0 आणि पलीकडे पण किती आहे, 0 म्हणजे की दोन्ही एक्सप्रेशन कसे झाले, समान झाले. आता हे झाले बाबा एक व्हॅल्यू भेटली, x ची आणि y ची किती भेटली, -1 भेटली. मग 2 नंबरचं आपण याच्यामध्ये एक्झाम्पल करू. ह्याची चढती शिडी घेऊयात आपण. आपल्याला काय व्हॅल्यू माहिती आहेत का, फिक्स एक्झॅक्टली कोणते घ्यायचे, बरोबर आहे. बरोबर चिन्हाची पलीकडचं 0 दिले. मग जास्त मोठी संख्या घ्यायची काही गरज नाही, छोटी छोटी संख्या घेत जाऊयात आपण. 1 च्या नंतर काय, समजा 2, मी x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती घेतलो, 2 घेतलो. ठीक आहे. आता 2 घेतले तर याच्या पुढे पण आपल्याला काय करायचं, सोडवायचं आहे ना. x + y = 0. मग x ची व्हॅल्यू किती आहे, +2 + y = 0. हा 2 पलीकडे गेल्यानंतर कशामध्ये जातो, मायनस मध्ये जातो.
-2 y इज इक्वल टू किती भेटलं -2. खूप सोपं आहे. मग या ठिकाणी 3 ठेवलं, मग x प्लस y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू 3, सॉरी इथे 0 आहे. x ची व्हॅल्यू 3 प्लस y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0 -3 म्हणजे की y इज इक्वल टू किती भेटलं -3. खूप इझी आहे बघा. काही डिफिकल्ट तुम्हाला वाटते का? मला तर काहीच वाटत नाही. तुम्हाला का वाटत नाहीये? का वाटणार नाही? कारण आपण याची प्रॅक्टिस करतोय, बरोबर आहे. तुम्हाला जर डिफिकल्ट वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगा. आपण अजून चांगलं याच्यापेक्षा बेस्ट काय पद्धत असेल का त्या पद्धतीने घेण्याचा आपण प्रयत्न करू. आता हे सोपं होतं, ठीक आहे. इथं बघा 2x - y इज इक्वल टू 9 म्हटलेलं आहे. किती? 2x - 9, 2x - y इज इक्वल टू 9. मग या ठिकाणी काढताना आता इथं 2 आहे, पलीकडे 9 आहे. आपण x ची व्हॅल्यू 0 ग्राह्य धरायला काय अडचण नाहीये, 0 घेऊया, ठीक आहे. एक ग्राह्य धरले की दुसरी काढावी लागते, ठीक आहे. मग 2x - y इज इक्वल टू 9 म्हटलं, ठीक आहे. मग 2 मल्टिपल बाय x ची व्हॅल्यू किती? 0 -y इज इक्वल टू 9. 2 0 0 हे लक्षात ठेवा. शून्याला कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय करा, उत्तर किती येते? 0. आणि शून्यानं कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय करा किंवा शून्याला कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय करा, शून्यानं कोणत्याही संख्येला भागाकार करा किंवा शून्याला कोणत्याही संख्येनं भागाकार करा, उत्तर 0 म्हणजे की 0च भेटणार आहे, ठीक आहे. म्हणजे की या ठिकाणी आन्सर किती आलं? 0 - y इज इक्वल टू 9. मग इथं मायनस आहे, मायनस पलीकडे गेल्यानंतर y ची व्हॅल्यू काय कशामध्ये येणार? -9 मध्ये येणार. म्हणजे की जे इकडे मायनस आहे पलीकडे पण काय करायचं? त्याला मायनस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे की किती आलं? -9, ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू किती भेटली? -9 भेटलेली आहे. हे झालं एक. आता लगेच आपण याची पण काय करू? व दुसरी जी व्हॅल्यू आहे ती पण आपण फाइंड करू. या ठिकाणी आपण काय घेतलं होतं की -9 घेतलेलं आहे, हो की नाही. x इज इक्वल टू किती? 0 घेतलेला आहे. आपल्याला 3 व्हॅल्यू घ्यायची आहे. 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या. आता इथे 1 घेतलेलं होतं ना आपण सुरुवातीला, मग इथं पण काय करू? आता 2 घेऊयात. मग या ठिकाणी काय करू? x इज इक्वल टू 2 घेऊया. x इज इक्वल टू 2 जर घेतलेला असेल तर 2 मल्टिपल बाय x ची व्हॅल्यू किती आहे? इथं मी पहिले लिहितो समीकरण 2x - y इज इक्वल टू 9, ठीक आहे. 2x - y इज इक्वल टू किती आलं? 9. मग 2 मल्टिपल बाय x ची व्हॅल्यू किती आहे? 2 - y इज इक्वल टू 9. आता 2 2 जा 4 -y इज इक्वल टू 9, -y इज इक्वल टू हे प्लस आहे, पलीकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस होईल. 9 - 4 -y इज इक्वल टू 9 मधून 4 गेले 5, पण मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून प्लस, पण इथं मायनस आहे म्हणजे की y ची व्हॅल्यू पण किती येणार? -5 मध्येच येणार. म्हणजे की याला तुम्ही y इज इक्वल टू -5 डायरेक्टली करू शकता. म्हणजे की या ठिकाणी -5 आपल्याला भेटलेलं आहे. मग आता आपण काय करू? तिसरी व्हॅल्यू पण याची काय करू? काढून घेऊयात. आता बघा तिसरी व्हॅल्यू आपण काय करू? मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की 2 व्हॅल्यू तुम्ही मनानं याच्यामधून काढा. तिसरी व्हॅल्यू जी तुम्ही काढताय ना ती दोघीकडे सेमच ठेवा. आता हेच 3 आहे, -3 इकडे ठेवून बघू की आपलं समीकरण बरोबर होते का नाहीये. मग समजा मी x ची व्हॅल्यू 3 घेतलं म्हणजे की आपल्याला -3 शोधायचं आहे. असं कधीच करायचं नाही. पहिलं 0 ठेवलो, मग इकडची -5, मग 2 शोधा. थोडंसं गोंधळ होतं. आपण सरळ जाऊया ना, कशाला गोंधळ निर्मिती करायची विनाकारण. पहिले x ची व्हॅल्यू ठेवायची आणि y ची व्हॅल्यू शोधून काढायचं, सिंपल. मग x ची व्हॅल्यू इथं 3 समजलो, 2x - 3 नंबरचं समीकरण आहे, y - y इज इक्वल टू 9. 2 मल्टिपल बाय 3 -y इज इक्वल टू 9. 2 3 जा 6 -y इज इक्वल टू 9. आता 6 प्लस आहे, पलीकडे गेल्यानंतर मायनस मध्ये जातो. -y इज इक्वल टू 9 - 6 म्हणजे की 9 वजा 6. मग -y इज इक्वल टू 9 मधून 6 गेले किती उरले? 3च राहिले. म्हणजे की y इज इक्वल टू इथं मायनस आहे म्हणजे y ची व्हॅल्यू कशी झाली? मायनसच झाली. म्हणजे की आपल्याला या ठिकाणी काय भेटलं? -3 भेटलं. बघा इथं पण 3 आणि 3 आहे, इथं पण 3 आणि 3च आहे. फक्त इथं +3 तर -3, +3 तर -3. म्हणजे की दोघांची व्हॅल्यू सेम भेटलेली आहे. म्हणजे की हे कुठे इंटरमिडिएट होणार आहे? 3 - 3 मध्ये हे दोन्ही समीकरणाचे जे आपण रेषा प्लॉट करणार आहोत, लाईन प्लॉट करणार आहोत, लिनियर इक्वेशनचे हे जे लाईन्स आपण प्लॉट करतोय ते 3 - 3 या पॉइंट मध्ये काय होतात? एकमेकांना इंटरमिडिएट होतात. त्यामुळं आन्सर मध्ये 3 - 3 असं आन्सर आहे. याच्या पुढे तुम्ही कितीही करा, असं काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही 3च का काढायचं? तुम्ही 4 पण काढू शकता, 5 पण काढू शकता. तुम्ही मनानं कोणतीही व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवून काढू शकता. एक व्हॅल्यू मनाने ठेवायची आणि दुसऱ्याची व्हॅल्यू शोधून काढायची, तेव्हाच इक्वेशन चुकीचं आहे का बरोबर आहे हे आपल्या लक्षात येतं. तर आपण ठरवलेलं आहे की या चॅप्टर मधले म्हणजे की 1.2 चे जे आहेत प्रत्येकाचे 2-2 एक्झाम्पल, कारण ग्राफ आहे म्हणून. याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो 3 एक्झाम्पलचा असेल आणि तिघाचेही ग्राफ आपण त्याच्यामध्ये काढणार आहोत. जर तुम्हाला याच्यामध्ये कसलाही डाऊट वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगण्यास काही हरकत नाहीये. तुम्ही कमेंटमध्ये मला कसलाही प्रॉब्लेम असू दे, अडचण असू दे, समजलेलं नाहीये, एखादा पॉईंट चुकीचं वाटत आहे किंवा काही अडचण असेल तर तुम्ही त्याच्या कमेंट्स मध्ये मेन्शन करा.
त्याचा आन्सर आपण देण्याचा परिपूर्णपणे प्रयत्न करू. आय होप की मी जे पॉईंट घेत आहे, जे घटक घेत आहे ऑनलाईनमध्ये ते आपल्याला व्यवस्थित समजत आहे. ठीक आहे. आणि जर समजत असेल तर प्लीज मला मोटिवेशन म्हणून तुम्ही काय करा की हेडी कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा की जेणेकरून त्यांनाही याचा बेनिफिट व्हायला पाहिजे. 10वीचं वर्ष सगळ्यांचे विद्यार्थी मित्रांनो, आपण एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस मात्र सोडायची नाही आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर आज आपण इथे थांबूयात. नेक्स्ट पार्टमध्ये आपण पुढचे राहिलेले 1.2चे जे 3 एक्झाम्पल आहेत ते ग्राफ सहित आपण घेणार आहोत. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपण फळ्यावर सोडवलेलं होतं कोणतं बाबा की x अधिक y बरोबर 0 आणि 2x वजा y बरोबर 9 हे आपण एक्झाम्पल सोडून बघितलेले आहे. त्यांचे सोल्युशन आपण घेतलेले आहेत. x आणि y दोघांचे सोल्युशन काढलेले आहेत. ठीक आहे. तर आपण आता हे पण काय करूयात, हा पण ग्राफ याच्यावर काय करू, प्लॉट करून घेऊयात. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय बाबा, हे बनवताना तुम्ही पण माझ्यासोबतच करत चला की जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. काय आपली सुरुवातच असते कधी पण काय की पहिलं काय करायचं, सर्वप्रथम या पद्धतीनं त्याला वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस ह्याच्यावर निर्मिती करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर चला आपण या ठिकाणी करून घेऊयात. ह्याच्यावर जास्त एक्सप्लेनेशन देत नाही आहे, पटपट बनवून घेऊयात. ठीक आहे. आपलं ठरलं की दरवेळेस फक्त या चॅप्टरचे म्हणजे 1.2चे 2 एक्झाम्पल, कारण याच्यामध्ये ग्राफ आहे म्हणून. ठीक आहे. तर आता आज हे तिसरं गणित जे आहे आपण अपलोड करतो याच्यामधला कोणतं, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकलीचं. तर x अधिक y बरोबर 0, 2x वजा y बरोबर 9. तर हे आपण प्लॉट करून घेतो आहे. नंबर्स देऊया. 0 1 प्लसमध्ये आहे या ठिकाणी 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. हे y ॲक्सिस आहे, आपल्याला माहिती असली. हा x ॲक्सिस आहे. y ॲक्सिसवर खालच्या बाजूला -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 पर्यंत. का बरं, कारण याच्यामध्ये आपल्याला -9 एक सोल्युशन भेटलेलं आहे ना व्हायचं, हो का नाही, म्हणून. ठीक आहे. मग या ठिकाणी -1 -2 -3 -4 -5 -6. ओके. तर आपण इमिडिएटली आपण काय करूयात, आता आपण ग्राफ काढून घेऊयात. काही जास्त वेळ न घेता एक्सची व्हॅल्यू आपल्याला पहिलं काय भेटली होती की बाबा कशामध्ये, x प्लस वाय. कशाचं, x प्लस वाय. इथं लिहितो मी x प्लस वाय इज इक्वल टू 0. याच्यामध्ये एक्सची पहिली व्हॅल्यू आपण काय काढली होती, 1. बरोबर आहे. हा 1 आहे या ठिकाणी, हे 1 हे तर एक आपण पॉईंट करू. आणि दुसरं वायची व्हॅल्यू होती -1. हा -1 म्हणजे की हा. ठीक आहे. आणि हे दोघं कुठं जॉईंट होतात बघा, या ठिकाणी जॉईंट होतात. मी या ठिकाणी गोल केलेला आहे. इथं कंसमध्ये घेऊयात आपण 1, 1 म्हणजे की 1 -1 -1 हा आपल्याला पहिला बिंदू भेटलेला आहे. त्याच्यानंतर 2 -2 आपण घेतलेलं होतं. कसं आहे की एक ॲझ्युम करणे आणि दुसरं फाईंड करणे. मग +2 हा पॉईंट इथं आहे. -2 y मायनस म्हटले म्हणून खालच्या बाजूला घेतोय, प्लस म्हटलं असतं तर वरच्या बाजूला, आणि +2 घेतलं एक्सच्या रेषेशिवाय तर राईट साईडला म्हणून हा बघा हे 2 आणि हे -2 y ॲक्सिसचं, आणि हे दोघं कुठं इंटरमिडिएट होतात, या ठिकाणी होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 पॉईंट भेटले. याही ठिकाणी कंस करून घ्या 2, -2. त्याच्यानंतर 3, -3 हे बघा, हा प्लस एक्स मधला हा 3 मायनस मधला हा 3, हे दोघं कुठं इंटरमिडिएट होतात, या ठिकाणी होत आहेत. आता आपल्याला तिन्ही याच्यामध्ये भेटलेले आहेत. 4 जरी काढले तर काही फरक पडत नाही विद्यार्थी मित्रांनो, पण काही गरज नाही आहे. 3 काढत चला, ग्राफ आपल्याला भेटतो. 2 पॉईंट जरी काढले तरी सफिशियंट आहे, पण आपण बुकमध्ये दिले म्हणून 3 काढतो. हे मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याला काय करू, जॉईंट करून घेऊयात. एक रेष ह्याच्यामध्ये तयार होते, लिनियर लाईन तयार होते. हे बघा, पट्टीच्या सहाय्यानेच लाईन करायची आहे, तयार करायची आहे. ओके. मग ह्याला मी नाव देतो x + y = 0. हे आपल्याला लाईन भेटलेली आहे, जी की आपण प्लॉट केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरं कोणतं होतं समीकरण आपल्याला बघितलेलं असेल तर 2x - काय होतं,
2x मायनस वाय इज इक्वल टू 9 हे होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला जी भेटली होती, एक्सची व्हॅल्यू आपण काय काढली, पहिलं 0 व्हॅल्यू काढली बघा या ठिकाणी 0, आणि वायची व्हॅल्यू -9 बघा हा पॉईंट इथे येतो. ठीक आहे. कुठे या ठिकाणी. तर एकाच रेशो दाखवावं लागेल का, कारण एक्सचं 0 आहे. जर या ठिकाणी 1 कुठं राहिलं असतं तर मग इकडं आलं असतं, पण 1 आलेलं नाही आहे, 0 आले, म्हणून या ठिकाणी आपण ॲज इट इज जिथं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला दर्शवलेलं आहे. इथं कंसामध्ये लिहा 0, -9. सेकंड पॉईंट आपण काय काढलं होतं, 2 आणि -5. तर +2 आहे म्हणजे की एक्स ॲक्सिसवर आहे, हा या ठिकाणी राईट साईडला हा आपल्याला 2 भेटला, आणि -5 म्हणजे की हा -5 इथं आहे. हे दोघं कुठे इंटरमिडिएट होतात, या ठिकाणी हा पॉईंटला होतात बघा. इथून 2 पासून ही लाईन इकडं आणि 5 पासून इकडं आली, म्हणजे की या ठिकाणी हे या बिंदूमध्ये काय होतात, इंटरमिडिएट होतात. मग या ठिकाणी कंसमध्ये आपण लिहूया 2, -5. ठीक आहे. आणि दुसरं 3 - 3 बघा, हा पॉईंट आहे कुठे आहे, हे बघा हा पॉईंट, इथं 3 आणि इथं -3 हे या ठिकाणी. आता ह्याची पण रेस तयार करून घेऊयात, ही पण लाईन आपण प्लॉट करून घेऊयात. ही लाईन प्लॉट केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते की हे दोघं समीकरण +3 आणि -3 मध्ये काय होतात, एकमेकांना इंटरमिडिएट होतात बघा या ठिकाणी. म्हणून मागच्या बाजूला आन्सरमध्ये 3 - 3 हा आन्सर दिलेला आहे. म्हणजे की हे पण कन्फ्युजन राहू नये म्हणून मी हे तुम्हाला दाखवले. कारण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवत असेल 1.2च्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळं प्लॉट केलं होतं. पण हे तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये की तुम्हाला असं होऊ नये की सर तर वेगवेगळं करून दाखवता येत आणि बुकमध्ये तर तिथं एकच आन्सर दिले. तिथं एकच आन्सर का दिले, कारण दोघं पण एकाच लाईनमध्ये काय एकाच ह्याच्यामध्ये एकाच बिंदूमध्ये काय होतात, ते इंटरमिडिएट होतात. ठीक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 3 - 3 हाच असं दिलेलं असणार आहे. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल की कशा पद्धतीने आपण केलेलं आहे. आय होप की तुम्हाला समजलेलं आहे.